हम बने तुम बने, हम बने तुम बने. काय काय झटकून वाळत घालायचा ना टॉवेल. हो ते कळतच आहे मला, पण आपल्या घराला बाल्कनी आहे की नाही, मग टॉवेल आधी घराच्या आत झटकेच कशाला म्हणते मी. ती सावरायला सगळं कळतं हिला. मुळात सावरायला नाही, आधीच नीट आवरायला घ्यायचं. हा इतकं हळू बोलून सुद्धा ऐकू आलं तुला. म्हणजे आय एम युअर वाईफ. येस, ते विसरलास का तू. हा काय होतं माहितीये ना, त्यामुळे तू मनात जरी बोलला असलास ना काहीही, तरी मला ते सगळं ऐकायला येतं. आणि आणि तसंही तू कुठे सगळं काम कम्प्लीट करतो. हा नीट असं कम्प्लिटली नीटली असं कुठचंच काम नसतं तुझं. त्याच्यामुळे तुझ्या चुका शोधायला मला काही फार कष्ट नाही करायला लागत. एक मिनिट. काय आहे ना, प्रत्येक वेळी माझ्या मनात अनेक विचार सुरू असतात, त्यामुळे मी प्रत्येक काम जे आहे ना ते टप्प्याटप्प्याने करत असतो. आणि नेमका शेवटचा टप्पा मी गाठणार त्याच्या आधी तू मला गाठतेस. दॅट इज द ओनली प्रॉब्लेम. म्हणजे टॉवेल वाळत घालणं हे टप्प्याटप्प्याने करायचं काम आहे. नाही आता कसं ऑफिसची घाई जेव्हा असते तेव्हा. ते एरवी मकरन, आज तू सुट्टी घेतलीस, घरात आहेस तू. हा पण तू कुठलंच काम करत नाहीस कम्प्लीट. प्रत्येक कामामध्ये काही ना काही घोळ हा घालतोस. हो आता एक मिनिट. 6 महिन्यापूर्वीचं काहीतरी असेल. नाही नाही, हे बघ ना, हे बघ, मी तुला काय म्हटलं होतं, निळा हातरुमाल घेऊन ये, होय की नाही. मग तू पांढरा हातरुमाल घेऊन आलास. म्हणजे निळा आणि पांढरा ह्याच्यातला सुद्धा फरक कळत नाही तुला. एक मिनिट. तू मला एकदम लाईट ब्लू कलरचा रुमाल घेऊन ये असं म्हणाली. आठवतंय? आठव. हा लाईट ब्लू आहे का मकरन. तुला जर रंगामधलं काही कळत नसेल ना तर गप्प बस आणि चूक मान्य कर. एक मिनिट. मला रंगातलं सगळं कळतं. मी काय एवढा माठ नाहीये. हो हा सगळं कळतं तुला रंगाच्या बाबतीत. ओके, मग मला काय झालंय, खूप दिवस झाले एक छानशी ना साडी घ्यायची. तर तू फ्रीच आहेस आज नाही का, मग साडी आणतोस माझ्यासाठी. एवढंच. ठीक आहे, आणली. कुठल्या कलरची हवी. रस्टी येलो घेऊन ये. कुठला. रस्टी येलो. रस्टी येलो माहितीये ना, म्हणजे रस्टी येलो कुठचं. त्यात काय एवढं. हे बघ आता दाखवतो मी तुला. रस्टी येलो ना. चिटिंग नाही करायची. हा सरळ साडीच्या दुकानात जायचं आणि साडी विकत घेऊन यायची रस्टी येलो कलरची. बरोबर, ठीक आहे. त्यात काय एवढं, सहज आणली समजतो. बघ अरे बघ, हे बघ ठेवलं. ठीक आहे, तू आधी आण मग बघू. हे धर आधी पांढरा रुमाल. बेस्ट ऑफ लक. हा ठीक आहे. काय ठीक आहे ना, एवढं काय. कलर रस्टी येलो. हा कुठला कलर आहे. एक एक डोक्यात बघूया ना, त्यात काय एवढं सगळं असतं. नको, मला चिटिंग नको करा. एक रंग तर शोधायचा. अख्खा दिवस पडलाय तर शोधू असा. रस्टी येलो. येलो ऐकलं होतं. हा रस्टी येलो काय. येलो म्हणजे पिवळा, रस्टी म्हणजे गंजलेला पिवळा. तुलिका, नाही तुलिका ऐक ना. चहा हवाय का. चहा नको आहे. येलो मला सांग, यातला येलो म्हणजे रस्टी येलो कुठला आहे का. रस्टी येलो. रस्टी येलो कलर कशा. तुम्ही रंगकाम वगैरे काढणार असाल ना तर प्लीज नको. गेल्याच वर्षी केलंय. आणि नाही रंगकाम वगैरे नाही. मला त्या कलरची साडी घ्यायची हर्षदासाठी. घोळ घातला. अजिबात घोळ वगैरे नाही. मग काही सणवार वगैरे नसताना वहिनीसाठी रस्टी येलो रंगाची साडी. नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की काही निमित्त नसताना जेव्हा नवरा बायकोसाठी साडी आणतो तेव्हा काहीतरी माती खाल्ली असते त्याने. हे चिरंतन सत्य असलं तरी आमची केस जरा वेगळी. आता काय तुला माहितीये हर्षदाचं काय म्हणणं आहे. काय तिचं असं म्हणणं आहे की मला म्हणजे मकरंद बनेला
रंग कळत नाहीत म्हणे. बघा सत्यच आहे, खरंच आहे. तुम्हालाच काय, बनेंच्या घरातल्या कुठल्याही पुरुषाला रंग कळत नाहीत. मला रंग कळतो. हा तुम्हाला रंग कळतो, हा. पण मग हे कागदाचे कपडे कशाला? हे जस्ट कन्फर्म करायला. दादा, कन्फर्म करायला हा रस्टी येलो ना असं दाखवून कन्फर्म करतात. या एवढ्या कपड्यांमधला रस्टी येलो कुठला असं नाही विचारत. बर, तुम्हाला रंग कळतो असं तुमचं मत आहे ना? हो. तुम्ही मला यातला रस्टी येलो रंग दाखवा, मी कन्फर्म कर. हो का? हो. ऍक्च्युली ना मला हा वाटतोय. वाटतोय म्हणजे हा आहे, हा आहे, हा आहे. हा लेमन येलो. बरं हा 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 पिंक आहे. हा म्हणजे खालचा दाखवतो तो. हा 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 लाईट कलर आहे ना? हा मग येलो मधली लाईट शेड आहे ही. हो. हा आंबा कलर आहे, आंबा कलर. इथे कचरा करू नका, तो फ्लोरोसेंट आहे. अगं पण लिंबू कच्चा असताना असं दिसतं ना. मग घ्या तिला ती साडी. नाही नाही, ही नाही घ्यायची मला, ही नाही घ्यायची मला. हा हा दादा तो गोल्डन आहे ना? मग दादा, तुम्हाला रंग कळत नाहीये? हा, मला कळतोय रंग. मी जस्ट फक्त कन्फर्म करायला आलो होतो, आणि ते जे कन्फर्म करायचं होतं ते कन्फर्म झालं ना. काय कन्फर्म झालं? हेच की यातला एकही रस्ती येलो नाहीये. झालं की नाही? दादा, इट्स ओके. एवढे पॅनिक होऊ नका. इंटरनेटवर बघा, तुम्हाला स्पष्ट नाही. इंटरनेटवर बघा, तुम्हाला कळेल रस्टी येलो रंग कुठला आहे. अजिबात नाही. मी चिटिंग करून तो रस्टी येलो कलर शोधणार नाहीये. मी तसाच तो कलर शोधीन आणि त्याची साडी घेऊन येईन, आणि समस्त पुरुष मंडळींवर यांना रंगच कळत नाही हा जो काही डाग लागलाय ना तो कायमचा पुसून टाकणार. एक मिनिट. कोण म्हणाल समस्त पुरुष मंडळींना रंग कळत नाही? तूच म्हणालीस ना आता. नाही, पुरुषांना रंग कळतो, बनेंच्या घरातल्या पुरुषांना रंग कळत नाही. आणि पुरुषांना जर रंग कळत नसता तर मोठमोठे डिझायनर्स पुरुष नसते. स्टेटमेंट करतात. डिझायनर्स, थँक्यू. आलोच मी. हा बाय. रस्टी येलो. दादा, फॅशन डिझायनर आणि टेलर यांच्यात खूप फरक असतो रे. तेवढं मलाही कळतं मला. अरे पण आता वेळेवर कुठे शोधू मी फॅशन डिझायनर? म्हणून म्हटलं कोणीतरी रंग कळणारा माणूस पकडावा, म्हणून गेलो टेलरकडे. मला वाटलं तो काढून येईल ना हा कपडा की हा रस्ती येलो. त्याने माझ्या हातात हा गठ्ठा ठेवला. आता काय म्हटलं तुलिकाला दाखवावं आणि तिच्याकडनं कन्फर्म करावं, तर ती नेमकी मार्केटला गेली आहे. म्हणून मी तुला विचारतो की तुला कळत असेल ना रंगातलं? मला म्हणजे हो की नाही? तुलिका एवढं नाही कळत. अरे असं काय करतो? अरे तुला क्लायंट मागत असेल ना काहीतरी रंगीत नोटपॅड दे वगैरे, तेव्हा देतोसच ना तू. अरे दादा, पण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं माहितीये का, की क्लायंट सुद्धा पुरुष असतो. त्यामुळे तो मला रंग सांगत नाही, दाखवतो. हा वाला रंग द्या. हा वाला रंग म्हणजे कुठला? सांग. थांब, आलो, सांगतो. कळेल, थांब. काय रे बाबा, रस्टी येलो काय आता? हा काय तर म्हणे गोल्डन बुट्टी येलो. काय नाव ही गोल्डन बुट्टी? हे बघ, हे आहे रंगाचं कॅटलॉग. हे घेऊन मी क्लायंट कडे जातो आणि त्याला दाखवतो. तो असं हे चाळतो आणि मला सांगतो ह्या रंगाचं द्या. हे बेस्ट आहे. हे यात असेल ना रस्टी येलो? हा असेल. बघू. मल्हार, अरे यात फक्त नंबर्स आहेत, कलरला नाव नाहीये. तेच म्हणतोय मी. आजपर्यंत कधी नावाची गरजच नाही पडली ना मला, त्यामुळे कधी लक्षातच नाही आलं. अच्छा. पण तुला कधीतरी तुलिकानी सांगितलं असेल ना की मला ह्या रंगाची साडी आणून दे म्हणून, है ना? ती रिस्क ती कधीच घेत नाही.
ती काय करते, विंडो शॉपिंगला जाते आणि एखादी साडी आवडली की त्या साडीचा फोटो काढते आणि मला पाठवून ठेवते. आणि नंतर जेव्हा केव्हा तिला साडी घ्यायची असेल ना त्यावेळेला मला सांगते त्या दुकानात जायचं, जो फोटो पाठवलेला आहे त्या रंगाची साडी घे आणि घेऊन ये. मॅटर एंड. बरं आहे. मी तुला तेच सांगतो दादा, तू पण असंच कर. तू दुकानात जा, तिकडनं वहिनीला व्हिडिओ कॉल कर आणि विचार, हाच रस्टी येलो कलर आहे ना? नाही, तसं करून चालणार नाही. आमची केस जरा वेगळी आहे. अरे आता काय करायचं? आता काय, अर्धा दिवस गेला माझा रस्टी येलो कुठला आहे शोधणार. मी काम करतो, मी आता सरळ साडीच्या दुकानात जातो आणि त्या दुकानदाराला सांगतो की मला रस्टी येलो कलरची साडी. हा, हे बेस्ट आहे ना. मी पटकन माझी कामं संपवतो, दोघे जेवूया आणि एकत्रच जाऊया. तू नुसता बसलास मल्हार, काहीही करत नाहीयेस. तू काम कधी आटोपणार, जेवणार कधी? मला इतका वेळ नाहीये. हे घे, मी निघालो. अरे आई, दादा आई, अरे जेवण तर घे. अहो, आपल्या नवीन गुलाबाला सुद्धा गुलाबाला बघितलं का? पाहिलं की. पण तुला हे सांगू का, हा गुलाब ना मी गुलाबी गुलाब म्हणून आणला होता, पण हा अबोली गुलाब निघाला. अहो, आबोली कुठे? हा गुलाबीच गुलाब आहे. नाहीतरी ना तुम्हाला रंगातलं काही कळतच. तुम्ही गुलाबाला गुलाबच म्हणा ना. लाल गुलाब, आबोली गुलाब असं कशाला म्हणता? एक मिनिट, तुला कोणी सांगितलं मला रंगातलं काही कळत नाही म्हणून? सांगायला कशाला पाहिजे, मला माहिती आहे. अगं देवा नारायण. काय रे मकरंद, अरे आराम करायचा म्हणून तू सुट्टी घेतली होतीस ना? हो ग. मग सकाळपासून कुठे भटकतोस? कुठे? अगं काही नाही, हर्षदासाठी ना एक नवीन साडी घ्यायची होती. ती सुद्धा एकदम एका स्पेसिफिक रंगाची, रस्टी येलो. 2 तास फिरल्यानंतर एका दुकानात सापडली साडी. तू 2 तास दुकानांमध्ये साडी शोधत फिरतोयस? हो. एवढा पेशन्स कुठून आणलास तू? तरी काय पाहू, तुम्ही पण कधीतरी असं केलंच असेल ना की आईने सांगितलेल्या रंगाची साडी शोधायला फिरला असाल की तुम्ही. मी असं कधीही करायचो नाही. म्हणजे ती मला सांगायची की अमुक रंगाची साडी घेऊन या, पण मी मला हवी ती साडी घेऊन यायचो आणि मग तिला पटवून द्यायचो मी की मी आणलेला रंग तिने सांगितलेल्या रंगापेक्षा तुम्ही जास्त खुलून दिसतो. आणि आणखी त्यावेळी सुधाला जरा सुद्धा संशय यायचा नाही. हो आई? संशय? मला सगळं माहित असायचं ना. मी सांगितलेला रंग तुम्ही कधी आणायचाच नाही. तुम्हाला आवडेल तो रंग घेऊन यायचा, कारण मी सांगितलेला रंग महाग असायचा. मग तुम्ही आणलेली साडी तुम्हाला वाईट नको न वाटायला म्हणून मी घेऊन ठेवायची. म्हणजे तू त्यावेळी मला गंडवायचीस? सुरुवात कोण करायचं? तुम्ही आणलेली साडी तुम्ही माझ्या माथी मारायचात. अरे माथी काय मारायचो? मी आणलेली साडी सुद्धा चांगलीच असायची. पण सांगितलेला रंग असायचा का? दादा आला तुम्ही? तुला का मला जरा पाणी आणि एक कडक चहा. ऐक ऐक, त्याआधी रस्टी येलो कलरची साडी मिळाली बाबा, मिळाली. 2 तास खपलो. जरा बघ ना, जरा पदर पॅटर्न जरा बघ ना, जरा काठ वगैरे. नाही, हा पदर आहे ग. ना मस्त आहे दादा, की? काठ छान आहेत, पदर छान आहेत, पण हा रस्टी येलो नाही हो. हा रस्टी येलो. त्या दुकानदारांनी हाच रस्टी येलो 2 तास घालवली मी. 2000ची साडी. आणि अगो बाई, 2000? हो. अरे मग जा परत करून ये. नाही हर्षदाला नाही आवडली तर 2000 वाया जातील ना. अरे असे कसे वाया जातील? एक काम कर तू मकरन, डोंट वरी. मी सुधाच्या बाबतीत ट्रिक वापरायचो ना, ती तू वापर. थँक्यू फॉर युअर ऍडवाइस. थँक्यू. पण मला ते जमणार नाही. काय ना, आमची केस जरा वेगळी आहे. आल्यावर सांगतो. आधी जाऊन मी ही साडी चेंज करून येतो. नाही नाही, थांबत वगैरे नाही बाबा. जेवला पण नाही, काहीतरी खाऊन जा. दादा चहा तर घेऊन जा. अरे काहीही न खाता पिता हा साडी आणायला बाहेर पडलाय. हो अप्पा. अरे अशी काय याची वेगळी केस आहे? याला भुकेचंही भान नाही. सांगते. आहा, घरी आल्या आल्या असा चहाचा दरवळ. मग
मस्त असा थकवा निघून गेला ग सगळा. अगं दिवसभरातला माझ्यासाठी केलेला हा खास चहा आहे. अय्यप्पांसाठी 4-5 वेळा करून होतो, पण माझा चहा गाळून थंड होतो तरी मला घ्यायला वेळ मिळत नाही. मग काय मुलं खेळायला गेली की नेहमी मी माझा हा स्पेशल चहा करून घेते. अगं पण एक्स्ट्राचा आहे का? अगं गाळते ना तुला, असं काय करते? एक काम कर, हा मी माझा करून घेते, दुसरा हा तू मकरांसाठी ठेव, तो येईलच आता चहा करत. दादा आले नाही? सकाळपासून तो रस्टी येलो रंग शोधत फिरतायत गावभर. काय मग अगं काय तू सांगितली होतीस ना त्यांना मला रस्टी येलो रंगाची साडी पाहिजे म्हणून? अगं गमतीत म्हणाली मी ते खरंच मनावर घेतलं की काय? हा म्हणजे अगं लालबागच्या गणेशोत्सव मंडळात गणपती उत्सव यंदा दणक्यात झाला पाहिजे. हे कार्यकर्ते जितकं मनावर घेतात ना त्याच्या दुप्पट मनावर घेतलंय दादांनी. दुपारचं जेवण नाही, सकाळचा नाश्ता नाही, मधला चहा नाही, बिस्किट नाही, काही नाही, बाहेर रस्टी येलो रंग शोधत फिरतायत दादा. हा मकरन पण ना म्हणजे कमाल आहे ग. मी एरवी कुठलंही काम सांगितलं ना, 100 वेळा सांगितलं ना तरी तो लक्षात ठेवत नाही ते काम. आणि हे मी आता पूर्ण गमतीत म्हटलं तर ते एवढं मनावर घेतलंय त्यांनी. काय मकरन, हा हर्षदा बोल बोल बोल. अरे काय चाललंय तुझं? तू जेवलाही नाहीयेस आज. ते सगळं सोड. ऐक 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 ज्या गोष्टीसाठी मी अख्खा दिवस घालवलाय ना ती गोष्ट अखेर मला मिळालेली आहे. अगं रस्टी येलो कलरची साडी मिळाली हर्षदा, ती घेऊन येतोय मी आता. अरे मकरन पण ऐक तर. ऐक ऐक हर्षदा ऐक ना ऐक. अगं माझ्या मोबाईलची ना बॅटरी लो आहे, पण घरी आल्यानंतर बोलूया ना. आणि खूप ट्रॅफिक आहे इथे. हा मी बोलतो नंतर. चल चल बाय 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 बाय. मकरन चहा. थँक्यू, आय रिअली नीड इट नाव. आता रस्टी येलोच्या नावाखाली हा कुठल्या रंगाची साडी आणतो बघायलाच पाहिजे. अय्या म्हणजे फायनली मिळाली का रस्टी येलो रंगाची साडी? म्हणजे असं म्हणालाय तरी खरं, पण त्याचा रस्टी येलो कुठचा ते माहिती नाहीये. काय ग वहिनी तू पण आता दिवसभर एवढं धुंडाळलंय शोधलंय म्हणजे तेव्हा कळलंच असेल त्यांना रस्टी येलो रंग कुठला. तू पण ना होप सो, आय होप सो. फॉर रस्टी येलो. ती मस्त झालाय चहा. थँक्यू. येलो रस्टी येलो. अरे हा आहे की नाही? मी सांगितलं होतं ना, कळतं आपल्याला रंगातलं. तुला सांगतो ठाण्यातली अख्खी सगळी साड्यांची दुकानं पालथी घातली दिवसभर. आणि तेव्हा मिळालाय हा रस्टी येलो. आणि 1-2 ठिकाणी तर चक्क माझं भांडण झालं. चक्क नारंगी रंग माझ्या गळ्यात मारत होते रस्टी येलो म्हणून. कळलं का तुला? मी म्हटलं नथिंग डुईंग. यावेळेस सगळं एकदम परफेक्टच व्हायला पाहिजे. आणि परफेक्ट पेक्षा मी काय विचार केला माहितीये का, की म्हटलं दरवेळी मला आवडते त्या रंगाची साडी मी तुला देतो. मग यावेळेस काय सांगितलंस तू? रस्टी येलो. तर मग काहीही झालं तरी रस्टी येलो, नो कॉम्प्रोमाइज ऍट ऑल. आहे की नाही? रस्टी येलो कळतं की नाही रंगातलं? हो हो रे, तुला खरंच कळतं रे रंगामधलं. मला शोधूनही सापडला नसता माहितीये हा रस्टी येलो. आहे ना? एक काम कर, काय कर, उद्या ना ही साडी नेसून तू ऑफिसला जा. म्हणजे तुझ्या त्या लोकलच्या सगळ्या मैत्रिणी आहेत ना, अशा पाहून तुला अशा फळाट होईल त्यांचा मस्त पैकी. आणि मग जेव्हा उतरशील ना तेव्हा हळूच त्यांच्या कानात सांग, काहीतरी माझ्या नवऱ्याने म्हणावं, एकही फोन न करता, एकही फोटो न पाठवता मी सांगितला तो म्हणजे तोच कलर आणलेला आहे. मग त्यांचे चेहरे बघ तू. त्या कशा दिसतील सांगू? त्या सिरियल मध्ये असतात ना, हिरोईनच्या नवऱ्याला पळून घेऊन झाला आतुर झालेला विलन, तशा दिसतील सगळ्याच्या सगळ्या. काय हे गप. चल बायको हसली, ती सत्कारणी लागली. गप रे. आता ना फक्त मला एक कप कडक चहा हवाय. तू घेणार?
आत्ता आणतो. खाऊन घे. हो हो. अरे वा, ए दादा एकदम खुशीत दिसतायत. रस्टी येलो कलर. शपथ, काय साडी आहे, क्लास. वही एक मिनिट, पण हा रस्टी येलो रंग नाहीये. असू दे ग, पण हा कलरही छान दिसतो की नाही? येस, हा सवाल दिसतोय. पण तू दादांना वहिनी जाऊ दे ग. हा मकरंद आहे ना, हा एक वेगळंच रसायन आहे ना. म्हणजे ना, कधी कधी त्याचं लक्षही नसतं माझ्याकडे, आणि कधी कधी अशी प्रेमाची छान गझल करतो माझ्यावर. मी असं सहज म्हटलं गमतीत, रस्टी येलो कलरची साडी पाहिजे, तर ते अगदी मनावर घेऊन भान हरपून मार्केटमध्ये दिवसभर काय फिरतो. मला कधी कधी असं वाटतं अगं की मला मकरंद कळलाच नाही ग. म्हणजे त्याला ना रंग कळत नसतील, पण दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचे रंग कसे भरायचे हे अगदी अचूक कळले त्याला. सुखी संसारासाठी हेच तर आवश्यक असतं. साडी निवडताना रंग चुकला तरी चालेल, पण जोडीदाराच्या आयुष्यात रंग भरता आले पाहिजे. आणि आपले दादा तर काय ते दिवसभर म्हणत होते ना, ते काय त्यांची केसच वेगळी. केस नाही ग, त्याचा रंगच वेगळा आहे. बाकी क्लास दिसते तुला ही रस्टी येलो रंगाची साडी. आणि हे बघ, अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.